हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज जत्रा आहे म्हसोबावर आणि लोटेवाडीला गेलेत सगळेजण सकाळी सकाळी. मलाच उशीर झालाय. इथून लोटेवाडी एक 15 किलोमीटर आहे. भाकरीसाठी इथं राहायला आहे, मग जाऊ काय? गाईज, ही बोराडे कॉम्प्लेक्स आहे जिथे की तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे आणि मी निघालोय आता लोटेवाडीला. हलकं फुलकं काम पण चाललंय जरा, कारण 2-3 दिवसानंतर वास्तू शांती आहे ना. आता चला लोटेवाडीला नियोजन बघायला. भाकरीचं टोपलं घेऊन निघालोय लोटेवाडीला. आटपाडीचा साखर कारखाना. आणि किती छान वातावरण झालंय. सकाळी सकाळी गाडी चालवाय किती छान वाटतंय. ही म्हसोबाचं देऊळ आहे आणि इथं सगळी बोकडं कापतात. त्या तिथं बोकडं कापायचं असते आणि इथं सगळ्या जत्रा होते त्या. म्हसोबाच्या नावानं सांग भले, म्हसोबाच्या नावानं सांग भले. सांग भलं. गाईस, सतीश काका पण आले तर आतापासूनच ऊन पडायला लागले. हा, मग आता आम्ही हुडकायला लागलोय कुठं मांडले चूल ही, म्हणून आहे ना सगळीकडे तर चुला ही मांडल्या त्या. बघा माझी छत्री कशी आहे. इथं नियोजन केले मस्तपैकी लिंबाच्या झाडाखाली. सगळ्यांनी तासाभराने जेवायला या. इथं 2 अशा चुली मांडल्या त्या. आणि तुम्ही काय बोलणार काय? काय सगळेजण जेवायला या. सगळ्यांनी भाकऱ्याच आठवड्यात किती मित्र सगळे जेवायला या. छान भाकऱ्या करते ते या. मग आहे काय सकाळी सकाळी जत्रेचं नियोजन चाललंय. मसोबावर काय 1-2 वर्षात हमेशा बोकडा असते तिथं वर्षानं. ह्याच बारेनं उशीर झाला, याच वारीन लेन झालं. नाहीतर दरवर्षी बोकडा असते तिथं. सर स्टेट प्राऊंडाच आहे. सांग जरा कसं, म्हणजे कवापासून बोकडं कापतोय आपण मसोबावर? तुझ्या माझ्या भारतला मी बोललेली होती ते तेव्हापासून आहे कापते. तेव्हापासून आहे या बारीनच लांबलेले. ह्या बारेनं लांबले ते, म्हणून 5 बोकडं घेतले ते ह्या बारेनं. मसोबाच्या नावानं सांग भलं. म्हणजे काय ना, माझ्या ह्या नातवाला चांगलं काम लागत नाही. ते मला म्हणते काय? बरं असं चल. तुला म्हणते मटण आता शिजवाय टाकलंय. 1.5 तासात शिजेल. जेवायला 1.5 तास. 1.5-2 तासानं शिजते ना. तोपर्यंत भजी आणाय पाठवलंय संस्कारला. आम्ही आणलेत आता भजी खायला. नाही बघूया आपण आता. शिजले एक मस्तपैकी मटण शिजले. हलका हलका पाऊस यायला लागलाय, थंड वारं सुटले आणि सगळेजण आपल्या मळ्यातले आले. ते आता मस्तपैकी पंक्ती बसते आणि जत्रा एन्जॉय करते सगळे. आता रश्श्याला उकळी आले आणि मस्तपैकी आता पंगत बसले. मळ्यातले आले ते सगळेजण आणि आता वाढायला सुरू करायला लागलोय. कट काढायला लागलोय. तर कट काढायचा साईडला बादलीमध्ये. मस्तपैकी मटण शिजले. सुक्क मटण दाखवतो तुम्हाला. आबा आले तर आबाचं स्वागत आहे. वाढायचं नियोजन इकडं आहे आणि मस्तपैकी पंगत बसले निवांत. इथं रस्सा उकळी मारतोय आणि वातावरण चांगलं झालंय. आता एक पंगत उठले, आता दुसरी बसवायचे. आपण आबाला विचारणार आहे आता मटण कसं झालंय. 1 नंबर झाले. बास, आबा म्हणलं म्हणजे 1 नंबर झाले. आता फायनली आता लास्टच्या पंक्तीला मी बसलोय. तुम्हाला आता जेवण दाखवतो कसं आहे. सिंपल जेवण आहे, पण टेस्ट कशी आहे तुम्हाला सतीश काकाने खाल्ले. आता सतीश काका सांगतो टेस्ट कशी आहे. 1 नंबर झाले. 1 नंबर म्हणते तर. भाकरी, रस्सा, कट, कांदा, लिंबू आणि सुक्क मटण. पण टेस्ट कशी आहे? 1 नंबर. जेवण झालंय आता आणि मस्तपैकी जत्रा संपले. सगळेजण आपापल्या घरी गेलेत. थोडे जण राहिलेत. आता हे सगळा पसारा आवरून घरी जायचंय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. असंच तुमचं प्रेम आमच्या सोबत राहू द्या. बाय बाय.